गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील बिरसा मुंडा फाउंडेशनच्या वतीने मंथन परीक्षेमध्ये गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वणी पोलीस स्टेशन येथील API गायत्री जाधव, पत्रकार शामराव सोनवणे, पत्रकार दिगंबर पाटोळे तसेच पोलीस अकॅडमीचे दुर्गादास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 33 विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिमान बहिराम तर आभार गोविंद गिरी यांनी मानले. या स्पर्धा परीक्षेमध्ये दिंडोरी तालुक्यातील 439 विद्यार्थी बसले असताना मंथन परीक्षेमध्ये 33 विद्यार्थिनींचा यात सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. अहिल्यानगर येथील हे संपूर्ण मंथन राज्यस्तरीय परीक्षेचं जे केंद्र चालवलं जातं आणि त्यांचं जे युवलेचे रूप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी असे जे गिरी सर आहेत हे तसे पाहिलं नांदेड जिल्ह्यातील आहेत, परंतु त्यांना सुद्धा वाटलं की ग्रामीण भागातला विद्यार्थी चमकला पाहिजे म्हणून त्यांनी आणि जे अभिमान बहिराम सर आहेत त्यांनी स्वतःची वास्तूमध्ये हे अभ्यासिका चालू करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम चालू आहे. गिरी सर, तुम्हाला हे कसं काय असं लक्षात आलं की हा विद्यार्थी घडला पाहिजे? स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला स्पर्धा परीक्षा हे देणं गरजेचंच आहे. तर इयत्ता पहिलीपासून जर स्पर्धा करायची म्हणली तर आपल्याला काहीतरी पॅटर्न हवा, काही प्लॅटफॉर्म हवा. तर तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मंथन वेलफेअर फाउंडेशन यांनी एक चांगल्या प्रकारे स्पर्धा परीक्षा आयोजित केली आणि त्या स्पर्धा परीक्षा आपण सुद्धा घेऊन विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यास मदत होईल. या उद्यात्त हेतूने मागील 3 वर्षापासून मंथन स्पर्धा परीक्षा ही आयोजित केली जाते. आपण पाहू शकतो की 3 वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे. आता पालक आहेत, तुमचा विद्यार्थी सुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, क्रमांक मिळवला, काय सांगा? माझा मुलगा रियांशू देवरे हा मंथनची परीक्षा इयत्ता 2री पासूनच देत होता. 2री, 3री, 4थी आणि 5वी अशा लगातार दिल्याने त्याला त्या परीक्षेचा म्हणजे त्या ज्ञानाचा फायदा स्कॉलरशिप परीक्षेत आणि नवोदय परीक्षेत झाला आणि त्यामुळेच त्याचं सिलेक्शन आज नवोदय विद्यालय खेडगाव येथे झालं. त्यामुळे मंथनचा जो हा अभ्यास आहे मुलांसाठी खूप चांगला आहे. आपण पाहू शकतो की मंथनचा अभ्यासक्रम हा खूप चांगला आहे. या अभ्यासक्रमामध्ये पहिले अत्याधुनिक ऑनलाईन परीक्षा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना बेसिक जे ज्ञान आहे हे या अभ्यासिकेकडनं करून घेतलं जाते. काय सांगा? खूप छान कार्यक्रम झालेला आहे आजचा. यातून मुलांना प्रेरणा मिळेल आणि यातूनच आता पुढे स्पर्धा परीक्षा देणारी मुलं घडणार आहेत. हेच उद्याचं भविष्य आहे, हेच उद्याचे IPS IAS अधिकारी आहेत. एस मराठीसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.